हाय, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर आता हा वटपौर्णिमेच्या दिवशीचा व्हिडिओ आहे आणि सर्व मैत्रिणींना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. थोड्या लेट परंतु समजून घ्या, कारण आता हा व्हिडिओ 1-2 दिवस मागे पुढे होऊ शकतं, परंतु वटपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर छोटासा व्हिडिओ वटपौर्णिमेचा बनवलेला आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल अशी आशा करते आणि व्हिडिओवर कंटिन्यू राहा. नक्कीच असे छान व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न असेल. तर जे कोणी माझे व्हिडिओ पाहतं त्यांचे अगदी मनापासून धन्यवाद. ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांचेही खूप खूप धन्यवाद. तर वटपौर्णिमेच्या दिवशी कशा पद्धतीने पूजा वगैरे केली, कशा पद्धतीचं आमच्याकडे ताट वगैरे बनवतात, तर मी छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर असं काही सणवार म्हटल्यानंतर आपल्याला आदल्या दिवशीच तयारी करून ठेवावी लागते. तर इथे पानं, फुलं, गजरे, फणसाचे गरे, जास्वंद, करवंद हे सीजनानुसार जे फळं असतात ते या पूजेला लागतात. तर इथे सुपारी, कापूस, वाती, ओटीचं सामान असं छोटं मोठं जे काही साहित्य लागतं ते मी आणलं होतं आणि काही साहित्य घरामध्येही होतं. तर नवीन पंत्या म्हणून मग मी इथे थोड्याशा पंत्याही आणल्या. घरामध्ये नवीन पण होत्या, वापरलेल्याही होत्या, पण म्हटलं वेळेला सापडतात, हाती लागतात न लागतात, तर सगळी गडबड असते असं काही असल्यानंतर तर मग मी त्याही आणल्या होत्या. आणि इथे मेहंदी काढण्यासाठी हे साचे आणले होते. तर अशा पद्धतीने बाजारात गेल्यानंतर माणूस काही एक वस्तू थोडंच घेतं, जे लागतंय ते. छोट्या मोठ्या काही वस्तू घेतल्या, जे बाजारात लागतंय ते घेतलं. आणि नंतर इथे वडाचे पानं असे स्वच्छ धुवून ठेवले, कारण आपण त्यावर साहित्य ठेवतो आणि दुसऱ्याची ओटी भरतो, त्याच्यावरच्या वस्तू आपण खातो, मग ते कुठेही लोळलेले वगैरे असतात. तर मग ते स्वच्छ धुवून सुकून वगैरे ठेवले, म्हणजे गडबड होत नाही. अशी छोटी मोठी तयारी चालूच होती. त्यानंतर हातासरशी लगेचच देवाची भांडी, ताट, तांब्या ते घासायला घेतलं. घरातही मुलांचं वगैरे सकाळचे सगळे कामं वगैरे झाले होते. जे हाताला येईन ते काम करायचं पटपट सुरू होतं. त्यानंतर हे काळे मणी आणले होते, ते प्रत्येकी एका धाग्यामध्ये 5-5 असे 5 गुच्छ तयार करायचे असतात. कोणी 5 मणी घालतं, कोणी 7 मणी घालतं. तर अशा प्रकारे त्याचे 5 गुच्छ तयार करायचे असतात आणि ते 5 पानावर किंवा 7 पानावर ठेवायचे. कोणी 5 करतं, कोणी 7 करतं, कोणी 5 मणी घालतं, कोणी 7 मणी घालतं. तर असे ते 5 पानावर ठेवायचं. आपण ओटी भरायला घेतो त्यावर ते ठेवायचं असतं. असे ते काळे मण्याचे गुच्छ तयार करून घेतले आणि त्यानंतर मग देवपूजा करायला घेतली. तर अशा पद्धतीने छान अशी मग देवपूजा करून घेतली. देवपूजा केली, उंबरठा पूजन केलं, रांगोळी वगैरे काढली. असं सगळं करता करता भरपूर वेळ गेला. आणि आता सगळ्यांना तर माहितीच असतं, असं वेगळी गोष्ट, काहीतरी वेगळा दिवस असल्यानंतर पूजेमध्ये वगैरे रांगोळी त्याच्यात आपला भरपूर वेळ जातो. कितीही पटकन आवरायचा प्रयत्न केला तरी भरपूर वेळ यामध्ये जातो. इथं छान असं उंबरठा पूजन, तुळशीची पूजा, देवपूजा असं सगळं काही. एवढी मोठी पौर्णिमा होती तर सगळं काही करायलाच पाहिजे. मग देवपूजा वगैरे झाल्यानंतर मला ताट करायला घ्यायचं होतं, माझं स्वतःचं आवरायचं होतं. आणि जवळजवळ 10 वाजत आलेले होते. आम्ही 12:30च्या आत पूजा करून येणार होतो. तर त्यानंतर मग मी माझी तयारी करायला घेतली, म्हणजे सगळं साहित्य एका ठिकाणी काढून ठेवलं. त्यानंतर मग माझं साहित्य काढून ठेवल्यानंतर ताट करायला घेतलं. म्हटलं एकदा ताट करून ठेवू, म्हणजे कसं आपलं आवरलं का लगेच ताट घेऊन निघता येतं. तर अशा प्रकारे मी हातावर छान अशी मेहंदी काढली होती. तर पूजेमध्ये धागा घ्यायचा होता, तर माझ्याकडे ऑलरेडी खूप मोठा बंडल होता धाग्याचा. आम्ही हार वगैरे बनवायला कधीतरी लागतो, तर खूप मोठा बंडल होता, तर मी काय बाजारातून आणला नाही. तर बघा अशा प्रकारे जुगाड केला आणि तो बंडल मी घरी तयार केला धाग्याचा. अशा प्रकारे माझ्याकडे आंब्यामध्ये आलेले जे कागद होते ते ह्या कागदामध्ये घातले, असा गोल त्याचा गोळा बनवला आणि त्याला असा धागा गुंडाळून घेतला आणि तोच धागा वडाला फेरे मारायला नेला. कारण असा नेला ना गुंडाळून तर त्याचा गुंता होतो आणि मध्येच तो धागा अडकला जातो. तर असा घेतल्यानंतर तो छान असा सुटला जातो. तर अशा प्रकारे याची गुंडी बनवली होती. 10 रुपयाची गोष्ट आहे, पण घरामध्ये भरपूर होता आणि तो भरपूर दिवस संपत नाही, म्हणून मग मी तो घरीच केला. आणि इथे अशा प्रकारे पूजेचं ताट करून घेतलं. तर ओटीचं सामान, तांदूळ, एक आंबा, दक्षिणा आणि ब्लाऊज पीस हे एका वेगळं घेतलं सावित्रीची ओटी भरण्यासाठी. आणि त्यानंतर 2 जे पानं होते त्यावर मी तुळशीला आणि घरातल्या देवांना एक ठेवला.
आणि हे ताट केलं मी 7 पानाचं, तर ते मी तिथे बायकांच्या ओट्या भरण्यासाठी, त्यामध्ये कापसाचं वस्त्र, कापूर, साखर, तुपाचा दिवा, हळद कुंकू, माचीस, अगरबत्ती, एक विड्याचं म्हणजे एक विडा 1 रुपया, सुपारी आणि 2 विड्याचे पानं, म्हणजे ते गणपती म्हणून त्याची प्रथम पूजा करण्यासाठी. तर अशा पद्धतीने आमच्या गावाला आहे ना अख्खे 5 आंबे, गहू किंवा तांदूळ असं नेऊन 5 बायकांची ओटी भरतात. परंतु इकडे मी मुंबईला आल्यापासून आहे ना सवय लागली, आज भरपूर 15 वर्ष होऊन गेले, तर इथं असंच करतात ना बायका. आता कसं सगळीकडलेच लोक असतात, तर मीही त्याच पद्धतीने करते आता, सवय लागली तर. त्यानंतर सगळं आवराआवरी केली आणि खूप गडबड झाली होती, तर त्या क्षणी मी लगेचच बायकांचे आवाज सुरू झालते, तर आहे तशी मी पटकन निघाले. तर इथे आलो, तर इथे भरपूर अशी गर्दी होती, तरी आजूबाजूचं काही घेतलं नाही. तर बायकांचे आमच्या अगोदरच्या पुढच्या बायकांची पूजा होईपर्यंत आम्ही थोडेसे फोटो वगैरे रील वगैरे काढत होतो आणि जवळजवळ अर्धा पाऊण तास आम्ही वडाच्या झाडाजवळ असे उभा राहिलोत. त्यानंतर कुठं तरीही बायका सुरूच होत्या, तशीच आम्ही घाई गडबडीत पूजा केली. नंतर मग इथे आमच्या पुढे बायकांचे फेरे चालले होते, कारण अगोदर बायकांनी फेरे मारून घ्यावात, नंतर आपण निवांत पूजा करू. पण असं म्हणता म्हणता आमच्या मागच्या बायका पुढे जात होत्या. खूप गडबड असते बायकांना, आम्ही त्यातल्या एक आहोत, पण थोडंसं कसं आलोतच ना आपण, तर एवढं सगळं करून येतो, तर थोडी तरी शांतता घ्यायला पाहिजे. पण गडबड ही आपल्या बायकांची नेहमीच असते. तर अशा पद्धतीने इथे मग पूजा करायला घेतली. तर कुठल्याही पूजेमध्ये प्रथम स्थान गणपतीला असतं. तर प्रथम इथं मी पाणी वगैरे झाडाला देऊन घेतलं. त्यानंतर मग इथे मी प्रथम दीपपूजन केलं, दिवा लावला आणि 2 विड्याचे पानं, त्यावर तांदूळ, 1 रुपयाचं नाणं, सुपारी, अक्षदा आणि हळदी कुंकू टाकून घेतलं. आणि त्यानंतर मग मी इथे पूजा करायला घेतली. धूप दीप वगैरे लावून इथं झाडाला ओवाळून घेतलं आणि मग इथे मी सावित्रीची वगैरे वडाची पूजा करायला घेतली. अशी छान पद्धतीने आम्ही आमच्या शेजारच्या वगैरे बायकांनी मिळून एकत्रित पूजा केली. आणि छान पूजा झाल्यानंतर मग इथे सगळ्यांनी मिळून आरतीही केली आणि अशी छान अशी इथे पूजा झाली, आरती झाली. आणि असं काही वेगळं असल्यानंतर आपणही स्वतः खूप फ्रेश असतो, आनंदी असतो. जे ते मी काळ्या मण्याचे गुच्छ तयार केले होते, ते पूजा झाल्यानंतर आपल्या गळ्यातल्या मंगळसूत्राला ते बांधून घ्यायचं असतं. आणि हे झाल्यानंतर मग आम्ही वडाला फेरे मारायला सुरुवात केली. देवाना तुझा मिया, तुझा आशिक जाई बाबू अदा तुझी काजू दिल घायल जाई. तर अशा पद्धतीने आमची पूजा, फेरे वगैरे छान असं झालं होतं. एक फायनली आमची पूजा संपन्न झालेली होती. आणि त्यानंतर मग इथे एकमेकांच्या ओट्या भरायच्या होत्या. कमीत कमी 5 तरी बायकांची आपण या दिवशी ओटी भरली पाहिजे. तर इथे आम्ही एकमेकींना हळदी कुंकू लावून एकमेकींच्या ओट्या भरल्या. तर इथं असंच काहीतरी अशा काही निमित्ताने आपण एकत्र येत असतो, ते एकमेकींशी थोडंसं बोलणं, गप्पा छप्पा, हसणं खेळणं, हसी मजाक, आणि याने आपण अजून आपलं काही टेन्शन असतं ते सगळं काही बाजूला ठेवून एकमेकांबरोबर आनंदी असतो. तर इथे आमच्या ओट्या भरून झालेल्या होत्या, आम्ही निघणारच होतो, पण तेवढ्यात काहींच्या फेऱ्या झालेल्या खाली उतरतात. तर म्हणजे वरती वडाला गोल असा एक ओटा बनवलेला आहे ना, त्यावरून तर काही फेऱ्या मारलेल्या येतात, काही नवीन बायका येतात. मग आल्यानंतर हळदी कुंकू तर आपण अशा वेळेला लावतोच ना. तर असं करता करता जवळजवळ 1-1.5 तासापेक्षाही जास्त वेळ आमचा गेला होता. आणि ओढ तसा आमच्या बिल्डिंगच्या कोपऱ्यावरच आहे, तर आम्हाला 12-12:30 होऊन गेलेले होते. तर अशा पद्धतीने छोटासा व्हिडिओ बनवला. तर कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओलाही एक लाईक नक्की करा. आणि नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. कमेंट केल्यानंतर जे कोणी व्हिडिओ पाहतं तेही लक्षात येतं आणि तुमच्या कमेंटलाही नक्की रिप्लाय दिला जाईल. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.
भाग्य दोरा सत्यवान, साता जन्माचं हे वाण, सौभाग्याचं